ना आपल्याला सगळ्यांना निरुपद्रवी राहायचंय की मी कोणालाही त्रास देणार नाही, तुम्ही मला त्रास देऊ नका, कोणाच्या अध्यात्नामध्यात. तर मला असं वाटतं इतकं पापभिरू कशाला जगायला पाहिजे. आणि आठवणींचे कढ येत नाहीत का? येतात. भरून येत नाही का? येतं. पण त्याच्यावर ना एक फार सभ्य फिल्टर लावून टाकतो आपण की दॅट्स फाईन. मला आत्ता मला काय करायचं आहे? मला सिग्नलवर एखादी गोष्ट दिसली तरी मला पुढे जायचं आहे ना. आपण बिचकतो तिथे रेंगाळायला. तर मला असं वाटतं की नाही घाबरायचं, आपण रेंगाळायचं आणि स्पर्श करायचे, नाक खुपसायचं एखाद्या वेळेला वाटलं तरी. कारण नाहीतर मग राहून गेलं असं कधीतरी वाटेल आपल्याला, तेव्हा आपण जिवंत असू का नाही हेही माहिती नाही. तर मग आपल्याला असं नाही बाबा वाटलं पाहिजे की जगायचंच राहून गेलं. तर व्यक्त झालंच पाहिजे माणसानी. आणि आपण कारण नाहीतर मग ना मला खूप जण असे दिसतात की ते झाडांशी प्रेमाने बोलतात, पाळीव प्राण्यांशी प्रेमाने बोलतात, पण मग माणसांशी बोलायला भीती वाटते. म्हणजे बाकी तर ठीकच आहे, खूप लांबची गोष्ट आहे राजकारण आणि समाजकारण वगैरे, पण माणसांशी बोलायला आपण नाही घाबरलं पाहिजे. आपण खूप खूप प्रॉपर वागायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये उत्स्फूर्तता थोडीशी कर्ब होते. नको, मला असं वाटतं नाही तेवढं आपण गॅम्बल केलं पाहिजे. आपण जगायचं, आपण काही नाही घाबरायचं.